नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 5वी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे याचा स्वाध्याय पाहणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण याच पाठाचं स्पष्टीकरण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ज्यांनी मागील व्हिडिओ अजून पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आधी पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर चला मित्रांनो, पाहूया विठ्ठल रामजी शिंदे या पाठाचा स्वाध्याय. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला अ प्रश्न आहे, विठ्ठलचा जन्म कुठे झाला? तर विठ्ठलचा जन्म जमखंडी या गावात झाला. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा आ प्रश्न, विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे? या प्रश्नाचं उत्तर ह्या पद्धतीने आहे, विठ्ठल हुतुतू, खो खो, सूरपारंब्या हे खेळ खेळत असे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढचा ई प्रश्न, विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली? या प्रश्नाचं उत्तर, विठ्ठलचे आजोबा दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना दररोज सकाळच्या वेळी कट्ट्यावर बसून मक्याचे दाणे वाटत असे किंवा वाटत असत. अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं आणि ते तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं देखील आहे. त्यानंतर दीर्घ ई प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले? या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आहे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारणा करण्याचे कार्य केले. तर मित्रांनो बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे नेहमी लोकांसाठी कार्य करत होते आणि आयुष्यभर त्यांनी काय केलं? समाज सुधारणा करण्याचं कार्य केले. समाज सुधारणा करण्याचे, इथे करण्याचे पाहिजे होता शब्दप्रयोग, इथे चुकून सुधारण्याचा शब्दप्रयोग झालेला आहे. तर समाज सुधारणा करण्याचे कार्य केले आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. ज्यांना कोणाला उत्तर लिहायचं असेल तर ते तुम्ही लिहू शकतात, अन्यथा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. आता पुढचा प्रश्न पाहूया. योग्य पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा. तर बघा मित्रांनो, इथे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचे काही ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला योग्य ते ऑप्शन काय करायचं आहे? निवडायचं आहे. मग त्यामध्ये पहिला प्रश्न, गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, त्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. मग त्यामध्ये पहिला अ प्रश्न, तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे म्हणून. दुसरा प्रश्न आ, तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे म्हणून. तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर आ इथे योग्य आहे. तर ह्या पद्धतीने लिहायचं आहे उत्तर, गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत कारण तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे म्हणून लोक विठ्ठलला काय करायचे? आशीर्वाद देत असत. तर ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा हा प्रश्न, जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा तेव्हा काय झालं? पहिला अ प्रश्न, विठ्ठलने जेवणाचे ताट त्या भुकेल्या माणसाला दिले. प्रश्न अ, पर्याय अ हा ह्या पद्धतीने आहे. त्यानंतर दुसरा हा प्रश्न, भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले. तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ. त्यामध्ये जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा विठ्ठलने जेवणाचे ताट त्या भुकेल्या माणसाला दिले. तर ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि ते तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं देखील आहे आणि योग्य तो पर्याय देखील तुम्ही इथे निवडला आहे.
आता पाहूया पुढचा प्रश्न. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. म्हणजेच अपोजिट वर्ड आपल्याला काय करायचे आहे इथे लिहायचे आहेत. त्यामध्ये अ प्रश्न जन्म, जन्माच्या विरुद्ध मृत्यू किंवा आपण मरण देखील लिहू शकतो उत्तर. हे दोघही पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर आवड, आवडच्या विरुद्ध नावड. तर ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता पुढे पाहूया. कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी असलेले शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. इथे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत आणि या फिलिंग द ब्लँकच्या शेजारी एक ब्रॅकेट दिले आहे, त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे. त्यामध्ये अ प्रश्न आहे डोंगर पर्वतापेक्षा डॅश डॅश आहे. तर डोंगर इथे मोठा हा शब्द दिलेला आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला काय लिहायचं आहे मोठ्याच्या विरुद्ध छोटा. तर ते उत्तर ह्या पद्धतीने येणार आहे डोंगर पर्वतापेक्षा छोटा आहे. पुढचा आ प्रश्न हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप डॅश डॅश झाला. तर इथे दुःख हा शब्द विरुद्ध आलेला आहे, तर दुःखच्या विरुद्ध काय उत्तर येणार आहे तर आनंद. म्हणून त्याचं उत्तर ह्या पद्धतीने येणार आहे की हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला. त्यानंतर ई प्रश्न ससा हा प्राणी डॅश डॅश असतो. तर इथे धीट हा विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे, तर धीटच्या विरुद्ध बित्रा. म्हणून आपलं उत्तर ह्या पद्धतीने येणार आहे ससा हा प्राणी बित्रा असतो. त्यानंतर ई प्रश्न राजूला डॅश डॅश कपडे आवडत नाहीत. तर इथे विरुद्धार्थी शब्द सैल आलेला आहे, त्या सैलच्या विरुद्ध घट्ट. तर राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत. ह्या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर उ प्रश्न विना डॅश डॅश चालते. तर भराभर हा विरुद्धार्थी शब्द आहे, त्या भराभरच्या विरुद्धार्थी आहे हळूहळू. तर हे उत्तर विना हळूहळू चालते. ह्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रश्नांची उत्तरं लिहायची होती आणि ते तुम्ही व्यवस्थित इथे समजून घेतलेले आहेत, लिहिलेले देखील आहेत. ज्यांना कोणाला लिहायचे असतील ते तुम्ही लिहू शकता तुमच्या नोटबुकमध्ये. क्षमा करा, अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. आता पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो इथे आपण पूर्ण प्रश्नांची उत्तरं समजून घेतलेले आहे आणि कशा पद्धतीने उत्तर लिहायचे हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि अजून जर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द समजून घ्यायचे असतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि तुम्ही ती लिंक पाहायची आहे आणि अजून जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्दांचा सराव देखील करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरायचं नाहीये. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे घंटीचा आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.